नमस्कार मित्र, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. सध्या पेपरला, टी व्हीवर जाणीवपूर्वक एक गोष्ट वारंवार दाखवली जाते की पेट्रोल पंपावर लोकांची लाईन लागलेली आहे. गॅस मिळवण्यासाठी लोकांची लाईन लागलेली आहे. सरकार पुन्हा पुन्हा बजावून सांगतंय की तो आपल्याकडं टंचाई नाही आहे, पण तुम्ही लोकांनी लाईन लावायचं काही कारण नाही. आता लाईन का लागतं समजून घ्या. की एका पेट्रोल पंपावर एक टँकर आला की त्याच्यामध्ये 10,000 लिटर पेट्रोल घेऊन आला. रोजचा त्याचा व्यवसाय काय की रोज एक टँकर येतो, रोज 10,000 लिटर पेट्रोल पंपवाले विकतात. पण जर 20,000 पेट्रोल लोक गाडीला गर्दी करून गाडीत पेट्रोल असताना कॅन घेऊन येतील, पुन्हा गाडीत 5 लिटर असताना अजून 10 लिटर वाढण्याचा प्रयत्न करतील आणि 20,000 लिटरची मागणी नोंदवायला लागले, तर कोणत्याही पेट्रोल पंपावर गर्दी ही होणार. आणि पेट्रोल संपलं म्हणून तो मोठा दुसऱ्या दिवशी टँकर येईपर्यंत तो काय करणार आहे? त्याच्या हातामध्ये थोडीच आहे की जाऊन चला 4 टँकर लावू. त्याच्याकडे तेवढी टँकरचा उपलब्धता तर पाहिजे. कोणत्या गोष्टीला मागणी पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त झाली तर तिथं तुम्हाला लाईन लागलेली दिसणार, तुटवडा हा दिसणार. हा तुटवडा कृत्रिम आहे. तुमच्या गाडीत पेट्रोल असताना तुम्ही अजून भरायचा प्रयत्न करता, कॅनमध्ये आणायचा प्रयत्न करता, लोक घाबरलेत. तीच गोष्ट गॅसची आहे. सरकार बजाव सांगतं की आमच्याकडे 2 महिन्याचा गॅसचा स्टॉक आहे, पण आपण काय करतो, एक टाकी संपली की दुसरी टाकी नोंदवतो. मग एक 8-10 दिवसामध्ये तो गॅसची टाकी यायची, अशी पद्धत होती. पण नोंदवल्यावर 8 दिवस वाट कशाला पाहिजे? टाकी घेऊन लगेच दुकानावर उपसतो, द्या आम्हाला टाक. मग आता असे हजारो लोक जमले तर तुम्हाला लाईन दिसणारच. गॅसच्या टाकीचं सुद्धा काय आहे की एका टेम्पोमध्ये, तुमच्या ट्रकमध्ये एक 200 टाक्या येत असतील तर तो गॅस एजन्सीवाला रोज 200 टाक्या लोकांना देतो. 400 लोक उभे राहिले तर तो सांगणार आहे गॅस संपला. तेवढाच बोर्ड दाखवायचा, गॅस संपला, लाईन आहे. गॅससाठी लोक तळमळतात. एका बाईचं तर उदाहरण दाखवलं, मेरे बच्चे 2 भुके आहे, गॅस संपला. मग तू काय झोपली होती गॅस संपे बरं गॅस संपला तर तुला कोळसा वापरता येईना, स्टोव वापरता येईना, हॉटेलमधून मागवता येईना, मेरे बच्चे 2-3 भूक. तर हे जाणीवपूर्वक त्याला बोलायला लावायचं, ते व्हिडिओ काढायचा आणि तो टी व्हीवर दाखवायचा. तर हे राजकारण आहे. आता याच्यामध्ये विरोधी पक्षसुद्धा राजकारण काय खेळत आहे की त्यांना हे दाखवायचे सरकार अपयशी आहे. मला सांगा, होर्मुझची सामुद्रधुनी जर इराणनी बंद केली तर जगातल्या 100 देशांना त्याचा त्रास आहे. आपल्याकडे तरी अजून काहीच त्रास नाही. आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले नाहीत, तर गॅसचे टाक्या मिळतच नाही, सगळ्यांना घरोघरी चुली पेटवल्या, असं झालेलं नाही. पण यांनी काय केलं, जाणीवपूर्वक विरोधी पक्षाने की आता चूल वापरावं लागेल, आता साठाच नाही आहे, लोकांनी काळजी घ्या. मग लोकांना आता तुम्ही लोक सांगायला की रात्री बेरात्री फोन आलेच, पेट्रोल संपणार आहे, लॉक लागणार आहे, लॉकडाऊन होणार आहे, पटकन भरून घ्या. हे फोन कोणी केले? ते विरोधी पक्षाने केले की जेणेकरून अनागोंदी माजावी, गोंधळ निर्माण व्हावा आणि सरकारचं अपयश दिसावं. अहो, कोणी मोदींच्या जागी दुसरं कोणी जरी येऊन बसलं असतं तर जिथून आपल्याला गॅस येतो किंवा डिझेल, पेट्रोल, क्रूड ऑइल येतं, तिथं जर हल्ले चालू आहेत, युद्ध चालू आहे, तर तुमचं जहाज येणार कसं? तुम्ही काय उडत आणणार आहे का? तुमचा काय खास वशिला आहे? तरी इराणने मोदींच्या शब्दाला मान देऊन भारताची जहाजं सोडायला सुरुवात केलेली आहे. आपल्या त्याच्यातले 4-5 जहाजं पेट्रोल, डिझेल, गॅस, LPG गॅस घेऊन आलेला आहे. 8-10 दिवसामध्ये ती टंचाईसुद्धा सगळी संपून जाईल. तुम्हाला 200 टाक्या पाहिजे 200 घ्या, 400 पाहिजे 400 घ्या. काय होईल, सगळेजण साठा करून राहिल्यानंतर जेव्हा पेट्रोल पंपावर भरपूर येईल, गॅसच्या टाक्या होत्या घ्यायला कोणीच नसणार. हे जे राजकारण विरोधी पक्ष खेळत आहे की ज्याच्यामुळं सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करावं, ते त्यांच्या अंगलट येणार आहे. की एकदा लोकांच्या लक्षात आले की आपल्याला यांनी घाबरून सोडलं, आपल्याला रात्री फोन करणारे हे विरोधी पक्षाचेच लोक होते, आपल्याला त्यांनी भावनेशी खेळले, तेव्हा ती लोक
त्यांच्यावर संतापल्याशिवाय राहणार नाही आणि निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा धडा मिळेल. काय होतं, जेव्हा असं जागतिक संकट येतं, देशावर संकट येतं, तेव्हा सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो सगळ्यांनी एकत्र होऊन त्याला तोंड दिलं पाहिजे. लोकांनी सुद्धा त्याच्यासाठी सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे. सरकार सांगतंय ना तुम्ही लाईन लावू नका, तुमच्याकडे एक गॅसची टाकी आहे, महिनाभर जाणार आहे, मग तुम्ही दुसरी टाकी घेऊन लाईनीत कशाला उभं राहता? तुमच्या गाडीमध्ये 10 लिटर पेट्रोल आहे, तुम्हाला सांगितलं सरकारने गर्दी करू नका, पेट्रोल येऊस थोडं थांबा, पण लगेच गाडी घेऊन जायचं, टाकीत फुल करून घ्यायचं. मी सुटलो. प्रत्येकाने जर असं केलं तर पेट्रोल पंपावर गॅसच्या एजन्सीच्या बाहेर गर्दी ही दिसणारच आहे. मग तो कोणताही देश असो, कोणतंही सरकार असो, कोणताही दुकानदार असो, त्याला या गोष्टीला तोंड द्यावं लागतं. त्याच्यामुळं तुम्हाला माझं विनंती आहे की आपल्याकडं सरकार सांगतं तसं गॅसचा भरपूर साठा आहे. नवीन LPG घेऊन जहाजं येऊन राहिलेली आहेत. पेट्रोलचा 60 दिवसाचा स्टॉक आपल्याकडं नेहमी असतो. आता नवीन पेट्रोल डिझेल येऊन राहिलेलं आहे. त्याच्याशिवाय रिलायन्स म्हणा किंवा नायरा या ज्या मोठ्या रिफायनरी आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात 100% जास्त उत्पादन करून राहिलेले आहे. त्यांच्याकडे पण गॅस तयार होतो, त्यांच्याकडे पण पेट्रोल रॉकेल तयार होतं. पण विरोधी पक्षांना काही देशाचं नुकसान झालं तरी चालेल, पण मोदींना बदनाम करायचं ही जी त्यांचे धोरण आहे त्याच्यामुळं लोकांमध्ये गैरसमज पसरतात, घबराट पसरते आणि मग लोक सगळीकडे भारतामध्ये गॅस पेट्रोलला लाईन लागला असं दिसतं. अरे आपण किती सुखी आहोत की आपल्याला अजून मिळतंय. तुम्ही पाकिस्तानात पहा, अफगाणिस्तानात पहा किंवा इतर देशामध्ये पहा, बंद झालं आहे. लोकांना खायला अन्नसुद्धा नाही आहे. आपल्याकडं सरकार फुकट रेशन वाटतं आहे. तुमच्या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करते, शेतकऱ्यांना 6000 रुपये देतं आहे. मग एवढ्या सुखसोयी भारतात मिळत असताना लोक जर कॅमेऱ्यासमोर मेरे बच्चे 2 दिन से भुके, बघा ना आम्ही 4 ठिकाणी फिरलो पेट्रोलच मिळालं नाही, तर तुमची देशभक्ती किती तकलादू आहे हे दिसून येतं. त्याच्यामुळे विरोधी पक्षांच्या या कावेबाजीला त्यांच्या या चालीला फसू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे की इराणच्या सामुद्रधुनीतून भारतीय झेंडा लावलेल्या सगळ्या जहाजांना परत जायची परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे कतार, ओमानमधून गॅस, क्रूड ऑइल घेऊन अनेक जहाजं आपले तिथं जवळजवळ 22 जहाजं अडकली होती, ते सगळं माल भरून निघालेले आहेत. आणि आपल्याला इराणकडूनच आपण, कारण अमेरिकेने सांगितलं इराण पेट्रोल विकू शकतो, आपण इराणला सांगितलं तुम्हीच आम्हाला द्या. त्याच्यामुळे इराण खूप खुश झालेलं. तो म्हणलं आम्ही तुम्हाला गॅसही देतो, डिझेलही देतो, पेट्रोलही देतो, क्रूड ऑइल देतो, सगळं. त्याच्यामुळं आपली जहाजं इराणच पेट्रोल डिझेल गॅस देत असल्यामुळे कोणी अडवायचा प्रश्न नाही. मोठ्या प्रमाणात आपण बरं कसं आहे की सरकार खूप धोरणी आहे, असं कधीतरी घडू शकतं नाही समजून 41 देशांशी त्यांनी करार केलेला आहे. आपण एक गृहीत धरले की ओमान, कतार, इराण, सौदी अरेबिया या 4 देशांकडून आपल्याला आता माल येणं बंद झालं. आपल्याला अमेरिका आहे, व्हेनेझुला आहे, ऑस्ट्रेलिया आहे, रशिया आहे, मूळ या सगळ्या देशातून येणारच आहे ना माल. का आपल्याला बंद पडणार आहे की आता आपल्याकडं काहीच येणारच नाही? त्या बाकीच्या देशांना काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे भले एखादा दिवस उशीर होऊ शकतो आणि कोणत्याही गोष्टीची लक्षात घ्या की 100 रोष्टी रोज विकल्या जाणाऱ्या दुकानामध्ये जर 500 रुपये उभे राहिले तर तुम्हाला लाईन लागलेली दिसून येणार. आणि घाबरून झालेली लाईन, घरामध्ये माल असताना सुद्धा खरेदी करून ठेवू असा जो प्रकार चाललेला आहे. त्याच्यामुळे पेट्रोल पंप, गॅसच्या ठिकाणी लाईनी दिसतात. या लाईनी किंवा गर्दी जी आहे ही खोटी आहे. तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नये, सरकारच्या मागं भक्कमपणे उभे राहा. आपल्या देशाला फार नशिबाने चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे, तो कधीही आपल्याला गोत्यामध्ये येऊ देणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? तुम्हाला पेट्रोल मिळालं आहे का थांबावं लागलं? तुम्हाला गॅसची टाकी नोंदवल्यावर मिळते का नाही मिळत आहे? का तुमच्या घरातला गॅस संपला आणि तुम्हाला चूल पेटवावी लागले? तुमचं मत तुम्ही अवश्य मांडा. माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.